नमस्कार, मी रवी गजे. आपण पाहत आहात जनतेचा आवाज. संत सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या संजीवन समाधी स्थळ असलेल्या ओतूर येथून आज भर पावसात पायी पालखी दिंडी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. मुसळधार पावसाची पर्वा न करता टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले. डोक्यावर भगवत पताका, ओठावर विठ्ठलाचे नाम आणि मनात अखंड भक्तिभाव घेऊन निघालेल्या या वारकऱ्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिसागरात न्हावून निघाला. पाऊस कितीही कोसळला तरी वारकऱ्याची पावले थांबत नाही, याचा प्रत्यय आज ओतूरमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे गुरु सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांचा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र उत्तमापूर ते ओतूर असा जवळजवळ 45 दिवसाचा पायीवारीचा हा प्रवास खऱ्या अर्थानं आज उत्तमापूर नगरी अर्थात ओतूरमधून आज दिनांक 4/7/2026 रोजी या वारीला सुरुवात झाली आहे आणि अगदी थोड्याच वेळा या ठिकाणावरून वारीचं प्रस्थान होतं. वारी साधारणतः 45 दिवसाची आहे. त्या 45 दिवसामध्ये वारीमध्ये अनेक मुक्काम पडतात. त्यामध्ये पहिला मुक्काम श्री क्षेत्र आळे या ठिकाणी असतो. त्याचबरोबर दुसरा मुक्काम श्री क्षेत्र आलकुटी. त्यानंतर 6 जुलैला वडजिरे या ठिकाणी वारी मुक्काम असते. त्यानंतर 9 जुलैला ढवळगाव, 8 जुलैला पारनेर, 11 जुलैला श्रीगोंदा, 10 जुलैला बेलवंडी, 12 जुलैला चांदगाव, 13 जुलैला जलालपूर, 14 जुलैला सिद्धटेकच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर सिद्धटेकमध्ये आपली पालखी 2 दिवस मुक्कामी असते आणि आपल्या पालखीला त्या ठिकाणी अतिशय मानाचं स्थान आहे. 2 दिवस पालखीचा मुक्काम हा सिद्धटेकमध्ये अगदी मंदिरामध्ये आपली पालखी विसाव्यासाठी असते. असं या सिद्धटेक आणि आपल्या या पालखीचं नातं. त्यानंतर सिद्धटेकवरून पालखी आपली निघते ती बारडगावनंतर कोर्टी, त्यानंतर 17 जुलैला वीट, 18 जुलैला शेलगाव फाटा, 19 जुलैला टेंभुर्णी, 20 जुलैला वरवडे आणि 21 जुलैला आष्टी आणि 22 तारखेला आपल्या पालखीचं खऱ्या अर्थानं पंढरपूरमध्ये आगमन होत असतं आणि पंढरपूरमध्ये बाबाजी चैतन्य मठामध्ये आपली पालखी साधारणतः 6 ते 7 दिवस पंढरपूर मुक्कामी असते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं एकादशीनंतर 3 दिवसानंतर या ठिकाणी वारीचा पुन्हा पायी प्रवास चालू होतो आणि तो जो पायी प्रवास आहे तो पायी प्रवास त्याही ठिकाणी आपल्या पालखीला अतिशय मानाचं स्थान आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मागे आपल्या परतीच्या प्रवासाला असतो. ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी या ठिकाणी थांबते त्याच ठिकाणी आपली पालखी परतीच्या प्रवासाला थांबत असते. असा जवळजवळ 45 दिवसाचा पायी प्रवासासाठी खऱ्या अर्थाने आज आपल्या या वारीचं प्रस्थान होत आहे आणि या वारीला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन जे लाभतं ते या वारीचे संस्थापक माननीय महादेव नारायण तांबे बाबा, त्याचबरोबर या संस्थेचे सचिव माननीय अनिल शेठ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने या 45 दिवसाच्या पालखीचं नियोजन केलं जातं आणि या वारीच्या प्रवासामध्ये या वारीचं संपूर्ण व्यवस्थापन या ठिकाणी हरिभक्तपरायण
शांताराम महाराज वापर करत असतात आणि यंदा नवीनच अगदी तरुण पिढी या ठिकाणी या वारीचं नेतृत्व करत आहे. त्यामध्ये अध्यक्ष माननीय सागरजी दातले, उपाध्यक्ष माननीय जितेंद्र अशोक कुंबरे, त्याचबरोबर खजिनदार माननीय अमोल रामचंद्र डोंगरे ही मंडळी खऱ्या अर्थाने यंदापासून या वारीचा कारभार पाहत आहेत आणि सर्वच वारकरी या नवीन बॉडीला सहकार्यांना या ठिकाणी मार्गदर्शन किंवा सहकार्य करत असतात. आपल्या माध्यमातून वारकऱ्यांना एकच विनंती की पावसाचे दिवस आहेत आणि यंदा पाऊसही भरपूर आहे, त्यामुळे पायी प्रवासामध्ये आपण या ठिकाणी आपल्याला दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि आपली वारी निर्विघ्नपणे या ठिकाणी संपन्न करा ही बाबाजी चैतन्य पालखी सोहळ्याच्या वतीने तुम्हा सर्व वारकऱ्यांना एक नम्र विनंती. धन्यवाद. रामकृष्ण हरी.